आता बातमी राऊतांची आहे. खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा मिळालाय. दादा भुसेंकडून मानहानीचा खटला मागे घेण्यात आला. दादा भुसे आणि ते माझे चांगले संबंध आहेत असं राऊतांनी म्हटले. माझ्याकडून चुकीच्या आधारावर वक्तव्य करण्यात आल्याचं राऊत म्हणाले. राऊतांनी भुसेंवर 178 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. तर दादा भुसे आणि माझे जुने नातेसंबंध आहेत असं राऊत यांनी म्हटले. माझ्याकडून चुकीच्या आधारावर वक्तव्य झालं होतं असं राऊत म्हणाले. दरम्यान आता दादा भुसे यांनी मानहानीचा खटला मागे घेतलाय, त्यामुळे राऊतांना मोठा दिलासा मिळाला. संपलेला आहे, विषय राहिलेला नाही. ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत. आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे. दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले. त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे. तर दादा भुसेंकडून मानहानीचा खटला आता मागे घेण्यात आलाय, त्यामुळे खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा मिळाला.